नमस्कार. मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व जनतेनं एक कायदा लोकांना माहिती नाही आणि खरं वास्तविक मराठी लोक ह्या व्यवसायापासून लांब आहेत. म्हणजे कसं की RTOशी एक निगडीत व्यवसाय आहे, तो म्हणजे मोटर ट्रेनिंग स्कूलचा. आता मोटर ट्रेनिंग स्कूलला परवाने दिले जातात. ते कुठल्या उद्देशाने दिले जातात की चालक उत्कृष्ट पद्धतीनं निर्माण व्हावेत. आणि खरं वास्तविक मुंबईसारख्या शहरात, ठाणे या मुंबई महानगर क्षेत्रात तर मराठी लोक ह्या मोटर ट्रेनिंग स्कूलपासून लांब झालेले आहेत. तिथं हिंदी भाषिकांचंच वर्चस्व आहे. परंतु हा स्थानिकांना व्यवसाय लागावा आणि चालक चांगले निर्माण व्हावेत, म्हणजे ड्रायव्हरना प्रशिक्षण द्यायचं आणि त्याच्यासाठी शासन लायसन देतं, RTO विभाग लायसन देतं. पण मराठी लोकांचा टक्का कमी आहे. तर मराठी लोकांनी मोटर ट्रेनिंग स्कूलची लायसन काढा. ही महाराष्ट्रात कुठल्याही RTOमध्ये मिळतात. चांगलं प्रशिक्षण चालकांना द्या आणि ड्रायव्हर उत्कृष्ट निर्माण करा. तुम्हाला 20 तास त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. तुमच्याकडे जर 2-3 गाड्या असतील, म्हणजे समजा 4 चाकी, तुम्हाला ज्या 3 चाकी, म्हणजे तुमच्याकडं अशी व्यवस्था असेल तर तुम्हाला लायसन मिळतं. तुम्ही चालक प्रशिक्षण केंद्र म्हणजे मोटर ट्रेनिंग स्कूल हे तुम्ही उत्कृष्ट प्रकारे चालवा. आता त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शासनाचं काय फीचं बंधन आहे का? असं काही नाही. जर तुम्ही एखाद्याला उत्कृष्ट ड्रायव्हर करण्यासाठी 8,000, 9,000, 10,000 फी घेतली तरी चालतं. आणि रीतसर तुमच्याकडे त्याला प्रवेश घ्यावा लागतो. ते रेकॉर्ड तुम्हाला ठेवावं लागतं. आता तर ते ऑनलाईननं तुमचं सर्टिफिकेट जुळतं. आणि मराठी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे. आता पाय लागो गुरुवाल्यांच्या सगळ्या इथं बघा मोटर ट्रेनिंग स्कूल आहेत आणि RTOवाले बी त्यातलेच ना काय बिन टेस्ट घेतात. ते RTOवाले लायसन देतात व 2-2 हजार रुपये खाऊन. असला सगळा बाजार आहे. आणि मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे. ट्रेनिंग स्कूल चालू केली पाहिजेत. लायसन काढा, तुम्हाला लायसन मिळते. हा एक चांगला व्यवसाय आहे, चालक प्रशिक्षण केंद्र. तर मराठी लोकांनी पुढाकार घ्यायचा आहे आणि RTOला अर्ज करून मोटर ट्रेनिंग स्कूल काढा. पण RTOशी त्या जास्ती संबंध ठेवायचे नाहीत बघा. कारण जास्ती संबंध ठेवला का नाही, मग ते ड्रायव्हर चांगले होणार नाही तर ते पैसे खाऊ धंदा होतो. हे बी लक्षात ठेवा. इथं सगळे पाय लागो गुरु आहेत. 2,000 रुपये द्यायचे आणि बिन टेस्टच ते लायसन देतात RTOवाले. मग ते जाऊन गाडी ठोकते उद्याला कुठेतरी. असला सगळा लपडा आहे. तर मराठी लोकांनी पुढं या, मोटर ट्रेनिंग स्कूलचे लायसन काढा. आणि महिलांनी सुद्धा आता पुढं आलं पाहिजे. महिलांनी सुद्धा मोटर ट्रेनिंग स्कूल काढले पाहिजेत. आता महिला चालक आता मोठ्या पद्धतीत पुढे आलेले आहेत. महिलांच्या नावे गाड्या आहेत. महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन महिलांच्यासाठी मोटर ट्रेनिंग स्कूल चालवा. लायसन मिळतं.